कमाल केलीत तुम्ही. हा, कमाल केली. मला काय 3 तर फेऱ्या होत्या, एवढं काय. अहो 3 काय आणि 2 काय? अहो ते सगळे प्रतिस्पर्धी कसलेले मल्ल होते आणि तुम्ही इतक्या वर्षांनी आखाड्यात उतरत होतात. तुम्ही ज्यांना आसमान दाखवलंय त्यांना हरवणं काय सोपी गोष्ट होती? आणि तुम्ही ना ताकदीपेक्षा तुमच्या युक्तीनं जिंकलात. हा. तुमचा कॉन्फिडन्स आणि चपळता त्यांच्या रोजच्या तालमीवर पण भारी पडली. काय खेळलात तुम्ही. अरे कॉन्फिडन्स ते काय ठीक आहे, पण तुम्हाला खरं सांगू काय, तुम्ही जो कॉन्फिडन्स दिला होता का नाही, तो लय महत्वाचा होता. आणि काय माहिती की वेगळंच असते माहिती आहे काय, आपला जो आता नवीन नवीन संसार सुरू झालाय का नाही, त्याचं एक माणसाला वेगळंच बळ असते. खरंच की तुम्ही आमची प्रेरणा आहे. बरोबर बोललो ना, प्रेरणा आहे तुम्ही आमची. माझ्या डोसक्यात एकच विचार होता, म्हणलं मास्तरीन बाईसने आपण असं घेऊन आलोय, महाराणीने ठेवायचं, तुम्हाला आयुष्यातले सगळे आनंद द्यायचे, सगळी सुख द्यायची. म्हणलं काय वाटेल ते करायला लागू दे. कसली कसली कामं करत होता तुम्ही, ते कपडे धुवा, इस्त्र्या करा आणि घड्या घाला, असलं कवा करून तुम्हाला माहित आहे काय? हा, मला लय घाण वाटत होतं माहिती आहे काय. बरं, तुम्हाला त्या सगळ्या कामांची सवय नाही तरी बी तुम्ही केलं का नाही? हो, म्हणलं आपल्याला जरी कुस्तीची प्रॅक्टिस नाही तरी आपण मैदानात उतरायचं, त्याला काय होतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणलं एकदाच काहीतरी कंडका पाडून टाकूया, अशी अमाऊंट मिळायला पाहिजे, पुढचे सगळे दिवस असेच निघून गेले पाहिजे. तसंच झालं. डिंग 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 डिंग. बाकी तो विचार माझ्या डोसक्यात चालू होता आणि ती कुस्ती जाहिरात दिसली हो समोर. खरंच हो. डोसक्यात विचार आला आणि समोर 25,000चं बक्षीस. म्हणलं बास बास बोकना करून टाकूया म्हणलं. आणि सगळं झालं. आता काय टेन्शन नाही, आता आले पैसे, आता आराम करायचा. तुम्ही चला चला आता आराम करायचा, नवीन कपडे बिपडे घेऊया, त्या कपड्याचा मारायचा वास गिरीहून पडायचं. आणि चांगलं एखादं हॉटेल सुचवा, पार्टी करूया ना. हा, काही उधळपट्टी वगैरे करायची नाहीये. पैसे आलेत म्हणून अजिबात उधळपट्टी करायची नाहीये. गरजेपुरत्या वस्तू विकत घ्यायच्या, गरजेपेक्षा जास्त काहीही विकत घ्यायचं नाही. बर. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मला आनंदच होत होता सगळं करताना. मी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करत होते. ते सुगरण अशी एक एक काडी जमून घरटं बनवते ना, तसं वाटत होतं मला. सुगरण. मी तर म्हणते आपण छान घरी पार्टी करू आपण. घरी पार्टी करायची. हा, मी काहीतरी छान स्वयंपाक कर. चालते चालते, तुमच्या हातचं जेवण जगात भारी. चालते चला. बाबांचा फोन. कसली कळलं काय? हा बाबा. अगं काय ग अक्षरा, कुठे होतीस आणि फोन का उचलत नाहीयेस? हो ना. अक्षरा, मला सांग तू कशी आहेस बाळा, आणि जावाई बापू कसे आहेत, तुम्ही दोघं ठीक आहेत ना? नाही म्हणजे आम्ही असं ऐकलंय की जावाई बापू कुस्तीच्या मैदानात उतरलेत म्हणे. हो ना. अगं मग काय झालं, पहिल्या 2 फेऱ्या जिंकल्याचं कळलं आम्हाला. हे कोणी सांगितलं तुम्हाला? अगं आमची पण माणसं पेरलेली असतात सगळीकडे. बरं, ते फायनलचं काय झालं? ए काय ग, काय झालं, जिंकले असतील ना अधिपती? मी तर ना अक्षरा देवाकडे प्रार्थना केली होती बाई, जावाई बापू जिंकू दे म्हणून. जिंकले असतील ना ग? अहो हो, थांबा थांबा, मला बोलू तरी द्या, सगळं सांगते. बरं बरं, आता उत्सुकता आणखीन ताणू नकोस. काय झालं ते सांग. हो बाबा, अधिपती इतक्या वर्षांनी आखाड्यात उतरत होते तरी सुद्धा स्पर्धा जिंकले. अरे वा, अगं बाई, अभिनंदन. अक्षरा, माझी प्रार्थना फळाला आली ग बाई. बरं ऐक ना अक्षू, नाही म्हणजे आम्हाला कळालंय ते रीत वगैरे पाळण्यासाठी तुम्ही दोघं घराबाहेर पडलायत ते. हा, आता हे कोणी सांगितलं तुम्हाला? आजींनी सांगितलं ना. आमच्या आजी पण ना एक गोष्ट पोटात राहत नाही त्यांच्या. बरं ठीक आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलू. आधी तू अधिपतींना फोन दे बरं, आम्हाला अभिनंदन करायचंय त्यांचं. हो हो देते. काय म्हण? ऐका की. हॅलो. अभिनंदन जावई बापू. हा, थँक्यू थँक्यू. अहो कमालच केलीत तुम्ही. आम्हाला जर आधी कळलं असतं ना तर आम्ही पण आलो असतो ना स्पर्धा बघायला. तुम्ही आला असतं तर भारीच झालं असतं, पण तुमच्या प्रतिनिधी होत्या की इथं, खांद्या कार्यकर्त्या होत्या मास्तरीन बाई. अहो त्या काय, त्या असणारच तुमच्या सोबत, कायम असणार अगदी. जावे बापू, नाही म्हणजे तुम्ही दोघं घराबाहेर आहात म्हणजे
बाहेर राहताय ना, काही लागलं तर कळवा हा आम्हाला, म्हणजे अजिबात संकोच करू नका बरं का. हा, काही मदत असेल ना हवी तर सांगा आम्हाला बरं का. खरं तर तुम्ही दोघं इथेच राहायला आला असतात तरी चाललं असतं ना. अगं आई, आमचं छान रुटीन बसलंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि खरंच टेन्शन घेऊ नका, आम्ही काय लहान आहे आता. हो ते माहिती आहे, बरोबर आहे ते. पण ऐका ना, तुमची ही सगळी रीत वगैरे पाळून झाली आणि तुम्ही घरी गेलात ना की आम्हाला कळवा बरं का. आम्ही येऊ ना भेटायला. किंवा तुम्ही एक काम करता का, इकडे येता का आम्हाला भेटायला. हा, अधिपतीराव, हा तुम्हीच या, म्हणजे मस्तपैकी बेत करूया काहीतरी जेवणाचा. हा चालते चालते. मोठ्या मास्तरीनबाईंच्या हातचं जीवन लय दिवस झाले, ते लय आवडते बरं का मला तुमच्या हातचं. ते तुमच्याकडे करतात ते कसली आमटी गोडाची आमटी तसली का आमच्याकडे होत नाही. लय भारी असते तुमच्या हातचं ते. अहो हो ना, तुमच्या निमित्ताने आम्हाला सुद्धा काहीतरी चांगलं चुंगलं खायला मिळेल. बाबा, काय हो काहीतरी काय बोलताय. काळजी घ्या पण तुम्ही बरं का, दोघं बी काळजी घ्या. हो हो, आम्ही काळजी घेऊच. आम्ही काय आमच्या घरातच आहोत. तुम्ही दोघं बाहेर आहात ना, तुम्ही काळजी घ्या. हा, अगं आई, तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा, आमची काळजी नका करू. हो, आम्ही आमची काळजी घेतोच, पण तुम्ही सुद्धा घ्या. हा, ठेवते हा फोन. हा ठेव. हा, एवढे खुश झाले ना. मला सांगा, आपण घरातून बाहेर पडल्यापासून तुम्ही त्यासनी फोन करून काहीच सांगितलं नाही. अहो, नाही बोलले. मला वाटलं त्यांना सांगितलं तर टेन्शन येईल. बघा ना, आता पण कसे प्रश्न विचारत होते. पण काय माहिती, आता त्यांच्याशी बोलून मला छानच वाटलं. भारी वाटलं का नाही. तसंच असते. तुम्हाला सांगू काय काय गोष्टी ना घरच्यासनी सांगितलेल्या बऱ्या असतात वडीलधाऱ्यासनी. माझं मी शेम टू शेम झालो. आता कुस्ती स्पर्धेला भाग घेतला, डायरेक्टच आखाड्यात गेलो. एवढी मोठी गोष्ट आईसाहेबांना सांगितलं ना, मला हातल्यात खात होतं. मला आपण आईसाहेबांना सांगितलं नाही. आणि शेवटी जेव्हा बक्षीस समारंभाला समोर आईसाहेब झाल्या का नाही, तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. हो, तसं असतेच. आणि आमचं तर कोण आहे दुसरं, एक आईसाहेब आणि दुसऱ्या मास्तरीनबाई. दुसरं कोण आहे तुमच्याशिवाय? काय अस्तित्व आहे आमचं. चला मंडळी, बाहेर वा, बाहेर वा या घरात. ताई नका असं बोलू. कशाला ठेवून घ्यायचं आम्ही तुम्हाला या घरात? हा, कशाला पोसायलोय आम्ही? सांगितलेलं एक काम तुम्ही धड करत नाही. तुम्हाला आम्ही काय सांगितलं होतं? हा, काय बी झालं तरी अधिपती मैदानात उतरता कामा नये. सांगितलं होतं का नाही? वय ताई, त्यांच्या जीवाला काय झालं असतं म्हणजे सगळं राहिलं बाजूला. अधिपती मैदानात उतरले, स्वतःला त्रास करून घेतला, जिंकले, आणि ते 25,000 मिळाले ते त्यांनी त्यांच्या बायकोच्या हातात दिले. आता ते 25,000 सूनबाईंना मिळाल्यानंतर आम्ही काय त्यांना डोंबलाचा धडा शिकवणार? राणीसारख्या राहतील त्या. म्हणजे आम्ही जे काही ठरविलं होतं त्या सगळ्यावर पाणी फेरलं गेलं. आणि ते कुणी फेरलं? तुम्ही. तुम्ही काय करत होतात त्या मैदानात? माती खात होतात? नाही ताई. नाही काय, मातीच खाल्ली तुम्ही. अगं ताई, तू विश्वास ठेव की ग. अगं आम्ही खरंच लय प्रयत्न केले. तुला मी म्हणलं होतं बघ, त्या माणसाला पैसे दिलते म्हणून. अगं तो बी काय बी करू शकला नाही. अगं आमचा प्लॅन का नाही सक्सेसफुल होतच होता. आणि तुला माहितीये त्या फायनल फेरीत का नाही अधिपती पडली बी. अगं ताई, पर ती मास्तरडी ती मधीच आली. तीच म्हणली खेळा खेळा, आपल्याला 25,000 मिळणार आहे, खेळा खेळा. आणि असं म्हणून खेळायला लावलं बघ. सूनबाईंनी त्यांना खेळायला लावलं तर? वय ताई. भय मावशी, म्हणजे या मास्तरडीला काम करायला न ग, कष्ट करायला न ग, म्हणून तिनं अधिपतींना खेळायला लावलं. आई ते पैसे भेटणार ना तिला. तिला कुठं परवा आहे अधिपतींच्या जीवाची. बया ताई, मला का नाही अधिपतींचे हालच बघवत नव्हते. अगं त्यांच्या नाकातनं रक्त येत होतं तरी बी त्यासनी खेळायला लावलंय. नाही तर काय ग मावशी, स्वतःच्या फायद्यासाठी अधिपतींच्या जीवाशी खेळली ती. अगं ताई, ती का नाही बाई इतकी स्वार्थी आहे, इतकी स्वार्थी आहे. एखादी म्हणली असती का नाही का जाऊ दे, उठा आपण घरला जाऊ, हे मैदानातनं बाहेर काढलं असतं का नाही. पण नाही, तिनं त्यासनी खेळायला लावलं. उलट बोलली, खेळा, तुम्हाला खेळायला येतंय, तुम्ही खेळू शकताय, आणि आपण 25,000 जिंकू बी शकतोय म्हणून त्यासनी खेळायलाच लावलं. आणि आता पैसे भेटले तर खुश झाली असणार. त्याच नोटांचा पंखा करून हवा घेत बसली असेल ती.
चला गरमागरम स्वयंपाक रेडी आहे, तुम्ही जेवून घ्या. हा हो थांबा जरा, काय करू नका, थांबा. अहो काय घाई म्हणजे, तुम्ही मगाशीच म्हटलात ना तुम्हाला किती ओलं करताय. थांबा जरा मास्तरीन बाई, जरा थांबा, गडबड करू नका. अहो तुम्हाला भूक लागली असेल म्हणून मी स्वयंपाक केलाय, जेवून घ्या ना. हा पोटातले कावळे वरडायचे जरा शांत बसल्यात, म्हणताना म्हणलं जरा थांबा. काही शांत वगैरे बसले नाही, तुम्ही शांत बसा आता आणि चुपचाप जेवून घ्या बरं. एक तर सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये, गरमागरम सगळं रेडी आहे. चला बसा तुम्ही इकडे, मी वाढते तुम्हाला. जरा बाहेर ना आपण, चला फिरून येऊ जरा बाहेर, चला पाय मोकळं करून या. चला पाय मोकळे करायचे तुम्हाला, आपण तिकडनं चालतच आलो ना. तुम्ही दमला नाही का? एवढेच जर पाय मोकळे करायचे असतील ना तर जेवून घ्या आणि मग शतपावलीला जा. पण जेवून घ्या आधी. चला हो, आमचं कसं आहे माहिती काय, आम्ही जरा तो क्षण असं लांबणीवर टाकायचा प्रयत्न करायला, तुम्ही जेवा जेवा जेवा. म्हणजे गमत सांग काय कसं आहे, म्हणजे आता आपण जेव्हापासून बाहेर राहायला लागलो नाही तेव्हापासून रोज तुमच्या हातचं जेवायला मिळतंय ना. म्हणजे आम्हाला असं वाटतं की तो क्षण असं लगेच संपून जायला नको, जरा पुरवून 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 जाऊया. शक्य तेवढं ताने जरा लांबणीवर टाकूया, असं विषय. काही लांबणीवर टाकू नका आणि काही पुरवून पुरवून करायची गरज नाही. चला आता बसा, बसा बरं, बसा तुम्ही इकडे. आता हा, जेवून घ्या, मी वाढते. धमट सुट लागले बारी, काहीतरी लई खतरनाक बनवलं वाटतं. काय बनवलो तुम्हीच ओळखा. हे घ्या. अगं का पिठलं भाकरी, एक नंबर. आता तर जेवायला लागतंय, आता तर वीक पॉइंट आमचा. मला माहितीये, अहो तुम्हाला आवडतंय म्हणूनच तर केलंय. कवा करत बसला एवढं सगळं, हा? साधं वरण भात आपलं लावून मोकळं व्हायचं, एवढं कशाला तुम्ही पण. असं कसं, तुम्ही तिकडे 3-3 पैलवानांना लोळवायचं आणि मी साधं पिठलं भाकरी पण करायचं नाही. हे घ्या, कांदा घ्या, तुम्हाला आवडतो ना पिठलं भाकरी बरोबर. एक नंबर. ओ कांद्याचा असा अपमान करू नका, इकडा ना. म्हणजे असा चिरत्या तो कांदा कसा असा ठेवायचा इज्जतीत, त्याला असा एक एवढा मोठा कांदा भाकऱ्या बरोबर आहेत ना. हो केल्यात. आता 3-4 भाकऱ्या तर हाणायचं लागतात, सुट्टी द्यायची नाही. अहो तुम्हाला पाहिजे तेवढ्या खावं, मी हवं तर नंतर गरमागरम करेन. पण असं काय नाही, पण एवढं काढल्यावर डबल चटपॉली करायला लागतं बरं काय. करू की त्यांनी. घ्या की मंडळी, अहो मला काय बरं होतंय, तुम्हाला वाढलं ना, मी खाऊन घ्या. जेवल्याशिवाय आमचं पोट भरत नसते. घ्या. असं आहे, मग तुम्ही जेवल्याशिवाय माझे पोट भरत. ओ भाऊ बोलला जिल्हा हल्ला. विजय नाडू खोळा, नाडू खोळा. घ्या ना अजून. या. ताई अगं आपले अधिपती का नाही लई साधे भोळे आहेत बघ. आता लक्ष्मीच्या हातात लक्ष्मी ठेवू म्हणल्यावर त्यांनी बी तिच्या हातात पैसे ठेवल्यात. आता ती काय करेल ग एवढ्या सगळ्या पैशांचं. त्यांच्या हातात पैसे आहेत म्हणून त्या आरामात जगत्याल ना हो. पण जर का हे पैसेच त्यांच्या हातातनं गेले तर हे जे काय त्यांचं प्रेमाचं नाटक चाललंय का नाही ते उघडं पडल, भडकाच उडल दोघांमध्ये. म्हणजे ताई तुझ्या डोसक्यात नक्की काय चाललंय ते तर सांग की. ते 25,000 त्या घरात राहायला न ग. त्यातला 1 रुपया सूनबाईंच्या हातात पडता कामा नये. याच्यासाठी आम्ही त्यासनी घराबाहेर काढलं होतं काय. त्यासनी सगळं आरामात मिळावं, सगळं सोपं व्हावं. नाही, आम्हाला त्यांच्या नात्याची परीक्षा बघायची आहे. त्यांच्या नात्यात ताण निर्माण झालेला बघायचा आहे. मावशी, म्हणजे नक्की आम्ही काय करायचंय? काय करायचं ते सांगितलं ना हो तुम्हाला. काय बी करा, पण आजच्या आज ते पैसे सुनबाईंकडनं काढून घ्या. आणि जर का ह्या कामात तुम्ही ढिल्या पडल्यात तर या घराबाहेर नाही, कोल्हापूरच्या येशीवर तुम्हाला टांगू. चला निघा. वय ताई. मम्मी कसं करायचं ग? तुझ्याकडं काय प्लॅन आहे का? म्हणजे पैसे कसे चोरता येतील आपल्याला?
अगं चंचित त्योच तर प्रश्न आहे डोसक्यात माझ्या. म्हणजे आता ती खोलीतच असणार आहेत, पर कवा तर रात्री झोपतील की. ही मम्मी रात्रभर काही इथंच बसायचंय वय, आणि ते झोपताना काय रातच्याला खोडी उघडी टाकून झोपणार आहेत वय. होय ग, ते बी खरंच आहे म्हणा. काय तर करायला पाहिजे बघ. मम्मी हा काय तर करू नये ना, त्यांना घराच्या बाहेर काढलं पाहिजे बघ. कुलूप कुलूप लावा ना. राहू दे की इथनं तर यायचं चालत. चला. नाही नाही नको अहो, एवढी आपण रक्कम ठेवली आहे आतमध्ये, तुमची कष्टाची कमाई आहे. नको नको, तुम्ही कुलूप लावा प्लीज. आणि माझ्या एकट्याच्या कष्टाची नाही, आपल्या दोघांची कमाई. काय पण म्हणा, जेवण नादखोळा झालं. काय ना आज खोळा, साधा पिठला भाकरी तर होती. चंचे ऐकी, त्यासनी बाहेर काढायची गरज नाही, ते स्वतःच बाहेर पडायला येत. ए साधं बिधं काय नाही, तुमचा हात लागल्यावर सगळं संगीत होत असते. स्पेशल होती एकदम पिठलं भाकरी. अजून जिभेवर चव रेंगायचं. बस लावलं कुलूप. बस. काय हो, किती लांब जायचंय? डोक्यात आहे पुढल्या चौकापर्यंत जायचं. तू आईस्क्रीम वाला चालू का बघा, चला एक एक आईस्क्रीम खायचा. ऐका ना, आपण छत्री नाही आणली, मी पटकन छत्री आणू. त्याला काय होतंय, भिजायचं पाऊस आला तर. चला. मम्मी आपलं म्हणणं देवानं ऐकलं की ग. जावा जावा, आईस्क्रीम खा, फालुदा खा, काय बी करा, पर निवांत या. चंचे चला पट्टाला मारू. नशिबानं साथ दिली मम्मी आपल्याला. मम्मी कुलूप लावून गेले घराला, आता आत कसं जाणार? या अगं खोळ्या डोसकीची आहेस का ग? अगं बाहेर फिरायला जाताना दार उडं ठेवून जाणार आहेत का ते? आणि 25,000 आहेत घरात. मम्मी माझी अक्कल काढण्यापेक्षा ना आता काय करायचं याचा विचार कर. त्योच तर विचार करायला. थांब जरा, मला डोसकं चालवू दे. मला खरंच खूप छान वाटतंय हो. मला आवडतंय हे सगळं. फक्त तुम्हाला थोडासा त्रास झाला ना कुस्तीमुळे. राजवीस काय नाही, उलट जरा व्यायाम झाला. प्रॅक्टिस नसताना बी आपण कुस्ती खेळू शकतोय, मैदानात उतरू शकतोय. कॉन्फिडन्स हो बरा असते जरा, आहे की नाही? कॉन्फिडन्स आहेच तुमच्यामध्ये, मल्टी टॅलेंटेड आहात तुम्ही. तर अहो खरंच सांगतेय, बघा ना, तुमचं काही शिक्षण झालेलं नसून सुद्धा तुम्ही फॅक्टरीमध्ये इतकी वर्ष सगळा कारभार सांभाळता, इतक्या लोकांना मॅनेज करता, मशीन बिघडला लगेच दुरुस्त करता, काही लागलं तरी स्वतः तिथे हजर असता. ही काय सोपी गोष्ट आहे? बर, मध्ये तुम्ही गाणं शिकायला घेतलं तर तेही तुम्हाला लगेच जमलं. अहो आता तुम्ही कुस्तीच्या आखाड्यात इतक्या वर्षांनी उतरलात आणि डायरेक्ट स्पर्धात जिंकलात. खरंच मल्टी टॅलेंटेड आहात. काय नाही तसं तर तुम्ही मग आमच्यापेक्षा डबल आणि टिबल आणि मल्टी आणि कसलं टॅलेंटेड आहे तुम्ही आमच्यापेक्षा. काय उगाच. घराचं सगळं बघताय, शाळेतलं सगळं बघताय. किंवा मुकादमचा मॅटर झाला, कुणी पकडला? टाडा टाडा सीआयडी मास्तरीन बाई, तुम्हीच होता की तिथं. चेष्टा नाही. पुरे हो, तुम्ही ना माझं कौतुक करू लागलात की मला कसं तरीच होत. मी जाळी लावून ठेवल्या. मम्मी हेअर पिन आहे का? हेअर पिन आहे कशा बाई? दे. मम्मी लक्ष ठेव. चंचे तू या पिण्याचं काय करणार आहे सांग मला. बघ माझी कमाल. मम्मी लक्ष ठेव ना. अगं चंचे ती पिन जर त्या कुलपात अडकली का नाही तर त्यासनी कळेल की आपण कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला ते. अगे मम्मी, अगं आपण कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला हे कसं समजेल का त्यांना? अगं काय बी बडबड करते. थांब तू जरा, मला डिस्टर्ब करू नको. नाही चेष्टा नाही, कौतुक करायचं म्हणून कौतुक करत नाही मी. खरंच मला मनापासून वाटतंय तुम्ही आहेच खुशाल, समंजस, धोरणी. मला खरं तर तुम्हाला थँक्यू म्हणायचं. थँक्यू कशाबद्दल? हे बघा, तसं बघायला गेलं तर हे घरातून बाहेर पडणं वगैरे ही आमच्या घरची रीत होती. तुम्हाला लग्नाआधी आम्ही सांगायला पाहिजे की बाई असं असं असणार आहे, लगीन करून आमच्या घरात आल्यावर बोंबलत बाहेर जायला लागणार आहे प्रसंग.
तुम्हाला आम्ही काहीच कल्पना दिली नाही, ती खरं तर चूक झाली, मला बी माहित नव्हतं. पण आई साहेबांनी जसं सांगितलं तसं तुम्ही एका शब्दाने विचारलं नाही, निमूटपणे आमच्या संग बाहेर पडला. मला लय कौतुक वाटलं माहितीये काय, खरंच की तुम्ही आहे म्हणताना आम्ही आनंदात आहे, नाहीतर हे दिवस कुठले घाणेरडे गेले असते आमचे. बरं मी आई साहेबांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही, कवाच जाऊ शकत, तेव्हा मी थेट त्याच होकार कळून टाकला, तुम्हाला विचारलं बी नाही. तुम्हाला काय वाटेल काय नाही काहीच विचारलं नाही. एखादी बाई असती उरावर बसली असती, तुला फोड उठला तुझा मुडदा वशिवला, असं एखादी बायको मिळाली असती तर काय करायचं होतं सांगा की. सगळं आयुष्य आरामाचं जगणं सोडून तुम्ही असं हे आमच्या संघ बाहेर पडला, मास्तरीन बाई चेष्टा नाही. हे सगळं तुम्ही आनंदाने स्वीकारलं त्याच्याबद्दल थँक्यू मास्तरीन बाई, खरंच थँक्यू. असं थँक्यू म्हणून मला पर्क करणार आहात आता? फरक नाही, उलट तुम्ही दाखवून दिलंय की तुम्ही आमच्या आहेसा. आणि मी जे तुम्हाला म्हणलो होतो ते परत एकदा तुम्ही सिद्ध केले. काय म्हणलो होतो मी त्या दिवशी, तुम्ही आमच्या जगण्याचा श्वास आहे, ध्यास आहे, तुमच्या संग जगण्याचा प्रत्येक क्षण खास आहे. खरंच आहे. सेम टू यू. हा? जे तुम्ही आता जे काही बोललात ते सगळं तसंच्या तसं सेम टू यू. धनी